बेहदची परममहाशांती. आज बापूजी आपल्याला शिवाचे रहस्य समजावून सांगत आहेत. शिवाचा जीव कधी बनतो हे आपल्याला सांगतायत. जेव्हा शिवाची सर्जन शक्ती क्षीण होते, तेव्हा तो सूर्यतत्वात प्रवेश करतो आणि तिथून महाकाल अग्नी उत्पन्न होतो. या महाकाल अग्नीत संपूर्ण ब्रह्मांड जळून भस्म होते. त्या अवस्थेत शिवाकडे सर्जन करण्याची किंवा विचार करण्याची शक्ती राहत नाही. फक्त विनाश उरतो. ज्याच्या बुद्धीत केवळ काल अग्नी असतो, ती बुद्धी विनाशकारी असते आणि तिलाच आपण जीवबुद्धी म्हणतो. म्हणूनच महाकाल प्रलयात शिव जीवसमान अवस्थेत येतो. शिव जेव्हा सत्यम शिवम सुंदरम निर्गुण निराकार कर्मातीत असतो, तेव्हा तो खरा शिव असतो. पण जेव्हा तो महाकाल प्रलय करतो, तेव्हा तो शिवातून जीव बनतो. शिव थेट सर्जन करत नाही, तर तो करवतो. त्याच्या परमप्रकाशावर एक सूक्ष्म आवरण असते, ज्याला परममहत्त्वाचे आवरण म्हणजेच माईट म्हणतात. हे आवरण परमप्रकाशाची शक्ती वाया जाऊ नये म्हणून तिला सीमित ठेवतो. म्हणूनच कर्मबंधन हे निराकार अवस्थेलाही लागू पडते. निराकार शिव सदाशिव आणि सदाशक्तीद्वारे ब्रह्माद्वारे सर्जन, विष्णूद्वारे पालना आणि शंकराद्वारे विनाश घडवतो. डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट कर्मबंधन हे लागतेच. महाकाल प्रलयात हा विनाश फक्त नाश नसतो, तर ते तत्व परिवर्तन असते. स्थूल तत्वे अग्नितत्वात विलीन होतात. अग्नीतून परम अग्नी, परम अग्नीतून परम वायू, परम वायूतून परम आकाश, परम आकाशातून परम महतत्व आणि शेवटी परम प्रकाश. हीच अवस्था ब्लॅक होल आहे, जिथे ब्रह्मांड उरत नाही, पण शिव उरतो अव्यक्त स्वरूपात. म्हणूनच ह्याला अव्यक्त ब्रह्मांड म्हणतात. सर्व तत्वे परमप्रकाशात विलीन झाली की जीव पुन्हा शिव बनतो आणि सर्जन पुन्हा सुरू होते. ब्रह्माचे 100 वर्ष पूर्ण होतात तेव्हा ब्रह्मांडाची आयु संपते. शिवाची शक्ती सुमारे 90% क्षीण होते आणि उरलेल्या शक्तीत तो पुन्हा सूर्यतत्वात प्रवेश करून महाकाल प्रलय करतो. म्हणूनच शिवाचा जीव, जीवाचा शिव, सर्जनातून विनाश आणि विनाशातून सर्जन हा चक्र अनंत काळ चालूच राहते. शास्त्र म्हणतात, प्रतिपल अनंत अनंत ब्रह्मांडे तयार होतात आणि नष्ट होतात. म्हणूनच हे चक्र अनंत आहे, अखंड आहे, कधीही न संपणारे आहे. बेहदची परम महाशांती.